शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, पीएम किसान या संदर्भात तसेच नमो शेतकरी या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आहे। अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची आता प्रतीक्षा संपली असून राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणाला सोमवारी म्हणजे 16 तारखेला मंजुरी दिली आहे। सरकारने 8व्या हप्त्यासाठी 1774 कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता देणारा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध केला आहे। मागील 3 महिन्यापासून शेतकरी नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। नमोच्या 7व्या हप्त्याचे वितरण 2025च्या सप्टेंबर महिन्यात करण्यात आलं होतं। राज्यातील 91,65,156 शेतकऱ्यांना यांच्या खात्यामध्ये आता 1892 कोटी 61 लाख रुपये जमा करण्याचा आता त्यानंतर 8वा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यात जमा होणे अपेक्षित आहे। परंतु वित्त विभागाने निधीच्या अडचणीमुळे नमो शेतकरी सन्मान निधी मंजूर हा केलेला नव्हता, त्यामुळे शेतकरी नमोची प्रतीक्षा करत आहेत। परंतु काही शेतकऱ्यांना नमोचा हप्ता हा मिळणार नाही। तर हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही? सर्वात अगोदर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आलेला नाही किंवा त्यांना हा हप्ता मिळाला नसेल त्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता सुद्धा मिळणार नाही। जर नमोचा हप्ता तुम्हाला मिळवायचा असेल तर पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नेमकं काय अपडेट करायचं आहे? शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही तर यासाठी केवायसी केली नसेल तात्काळ केवायसी करून घ्या। त्यांच्या खात्याला आधार लिंक केलं नसेल तात्काळ आधार लिंक करून घ्या। आता आधार लिंक आणि केवायसी ही कुठं करायची आहे? तर तुम्ही सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन केवायसी करू शकता। तुमच्या खात्याला आधार लिंक जर नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन आधार लिंक करू शकता किंवा आधार लिंक तुम्हाला घर बसल्या जर करायचं असेल तर या संदर्भात आपल्या YouTube चॅनलवर काही महत्त्वाचे व्हिडिओ बनवून ठेवले आहेत जे तुम्ही आधार लिंक घर बसल्या सुद्धा करू शकता, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमच्या खात्याला घर बसल्या आधार लिंक कसं करायचं याची संपूर्ण अपडेट माहिती दिलेली आहे। म्हणजे तो व्हिडिओ पाहून तुम्ही केवायसी आणि आधार लिंक घर बसल्या करू शकता। आता पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा हप्ता वितरण केल्यानंतर एका आठवड्यात त्याचा लाभ लाभार्थ्यांना तसेच नमोचा हप्ता दिला जातो। त्यामुळे पीएम किसानच्या 21च्या हप्त्याचे त्याचबरोबर नमोचा 8वा हप्ता हा जमा होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती। परंतु पीएम किसान 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात हा जमा करण्यात आला होता। तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा या धारा 33 2023 पासून वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने सुद्धा हा घेतला होता आणि हा हप्ता 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना जमा सुद्धा केला जात होता। आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणारे आतापर्यंत या योजनेचे 7 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। तर राज्य सरकारने या योजनेसाठी नुकतेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 2 स्वतंत्र लेखाशीर्ष सुद्धा तयार केले आहेत। आता बँक खात्यावर निधी कधी मिळणार? नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे। लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा रक्कम जमा केल्या जाणार आहे। परंतु ही रक्कम जमा कधी होईल या संदर्भातली अधिकृत माहिती अजून मिळालेली नाही। त्यामुळे नव्याच्या 8व्या हप्ता आणि 9व्या हप्त्याचे वितरण एकत्र केले जाणार असल्याचं अशी चर्चा रंगली जात आहे। परंतु राज्य सरकारने ऑगस्टच्या 2025 आणि नोव्हेंबर 2025 दरम्यानचा म्हणजेच केवळ 8व्या हप्त्याची वितरण करण्यात येणार असल्याचं शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलंय। तर मित्रांनो, अशा प्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल या संदर्भातला शासन GR निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे। तुम्हाला शासनाचा अधिकृत वेबसाईट जाऊन हा निर्णय हा GR तुम्ही पाहू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये GR ची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही शासन निर्णय हा तुमच्या मोबाईलसह घरबसल्या पाहू शकता। मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओबद्दल माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा ज्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता मिळाला नसेल। मित्रांनो, वाट पाहा पुन्हा एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची।